टेनिस क्रिकेटमधून करिअर सुरू करणारे अनेक खेळाडू आज मुंबई संघासाठी आणि आयपीएल मध्ये खेळत आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित TWPL क्रिकेट स्पर्धा हे एक मोठं व्यासपीठ असून येणाऱ्या काळात ही स्पर्धा चांगले खेळाडू घडतील असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ठाण्यामध्ये व्यक्त केला आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलीस मैदान येथे TWPL क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा अजिंक्य नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन 1 अध्यक्ष अभिजित दरेकर, MCA सदस्य नगरसेवक विकास रेपाळे, आयोजक ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुरजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते TWPL चषकाचं अनावरण करण्यात आलंय. महाराष्ट्रातील सर्व कॅप्टन हे ठाणे शहरातील असल्यामुळे क्रिकेटला चांगलं भविष्य असल्याचं अजिंक्य नाईक यांनी मिश्किल वक्तव्य करत ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू हे पुढे येत असून येणाऱ्या काळात मुंबई आणि भारतासाठी ठाणे जिल्ह्यातून खेळाडू मिळतील असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला आहे. नवनवीन ऍक्टिव्हिटीज आज क्रिकेटमधून ठाणे जिल्ह्यात सुरू आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असून विकास रेपाळे हे देखील क्रिकेटच्या भविष्यासाठी सक्रिय झाले असल्याचं, क्रिकेटला ठाणे जिल्ह्यात चांगली वाढ मिळेल असा विश्वास अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे लेदर बॉल क्रिकेटवरती जास्त लक्ष असते, पण टेनिस क्रिकेट हा गल्लीबोळातील खेळ आहे. सर्वसामान्यांची मुलं टेनिस क्रिकेटमध्ये जास्त असून तो लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या खेळावरती जास्त लक्ष देण्याची गरज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक संजय बागुले, नारायण पवार, अमित सरैया, दिलीप बारटक्के, अनेक लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन स्पर्धेचं कौतुक केलंय. महाराष्ट्रातले सर्व कॅप्टन हे ठाण्या सिटीमध्ये आहेत. एक कॅप्टन माझ्या बाजूला आव्हाड साहेब इकडे आहेत. तर त्याच्यामुळे जिकडे सगळे कॅप्टन जर या शहरामध्ये आहेत तर नक्कीच क्रिकेटला इकडे येणाऱ्या काळात चांगली वाढ पण मिळेल. आणि खूपशे प्लेयर्स आज ठाण्या जिल्ह्यातनं येत आहेत. आणि त्याच्यात आता विकास रेपाळे पण एक ऍक्टिव्ह झाले आहेत. आव्हाड साहेब तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, पण आता सर्व तरुण पिढी नवीन ऍक्टिव्ह झाली आहे. त्याच्यामुळे इकडनं मॅक्झिमम प्लेयर येणाऱ्या काळात मुंबईसाठी आणि येणाऱ्या काळात भारताला सुद्धा पण इकडनंच मिळतील. सर, हा 3 दिवसाचा क्रिकेट सामना रंगणार आहे. अनेक दिग्गज खरं तर खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. काय क्रिकेटप्रेमींना आव्हान करा? चांगला खेळ करा. आमचे सर्व इकडे क्रिकेटचे हितचिंतक आहेत, ते चांगले परफॉर्मन्स जे करतील त्यांना मुंबई क्रिकेटसाठी ते सजेस्ट करतील. आणि आज टेनिसमधनं खूपशे प्लेयर मुंबईला खेळत आहेत. IPL ला सुद्धा काही प्लेयर मी बघितले जे टेनिस क्रिकेटमधनं त्यांचं करिअर सुरुवात झाली. तर हा चांगला प्लॅटफॉर्म इकडचे सर्व जे ठाणा वॉर्ड क्रिकेट कमिटी आहे त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे. आणि हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळात चांगले प्लेयर घडवतील, एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. एक अतिशय चांगला उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय. त्याला आमच्या सगळ्यांच्याच मुंबई क्रिकेट असोसिएशन, खरं तर आमचं लेदर बॉल म्हणजे सीझन बॉलवरती आमचं लक्ष असतं, पण टेनिस हे गल्लीबोळातला खेळ आहे. सर्वसामान्यांची पोरं टेनिसमध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरही लक्ष देण्याची गरज आहे. आता मध्यंतरी प्रेसिडेंट कप झाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण भारतातनं प्लेयर बोलवले होते, त्याचंही खूप कौतुक झालं. आणि टेनिस क्रिकेट हा लोकांना आवडतो, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी म्हणजे खास करून अध्यक्षांनी अजिंक्य नाईक साहेबांनी ठरवलं की आपण उद्घाटनाला जाऊया. कारण का अनेक प्लेयर हे टेनिसमधनं लेदरकडे वळत आहेत. आणि शेवटी लेदर हे फ्युचर आहे, टेनिस हे फ्युचर नाही आहे, लेदर हे फ्युचर आहे. आणि टेनिसमधनं लेदरकडे येण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करावं लागेल. सर, टेनिस क्रिकेटला अतिशय पहिले तर एवढे चांगले दिवस नव्हते, आता खूप चांगले दिवस येतात. आता काय अनेक प्लेयर घडत आहेत टेनिसमधून. आता काय मोठी मोठी माणसं टेनिसमध्ये उतरली आहेत. आता चांगले दिवस येतील. एकनाथ शिंदे साहेबांसारखी माणसं, अभिजित दरेकर सारखी माणसं, एवढी मोठी मोठी माणसं उतरल्यावरती चांगले दिवस नाही ना. TWPL दुसरं वर्ष दिमागदार पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे. आणि या उद्घाटनात आता खासदार साहेब जे इंडियाचे टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, त्यांना म्हणजे ते ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये व्यस्त असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीत, पण पुढच्या 2 दिवसात ते येतील. त्याचप्रमाणे MCA चे अध्यक्ष अजिंक्य नाईक
त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड साहेब, MCAचे उपाध्यक्ष, विकास रेपाळे साहेब, MCAचे सदस्य आणि आमचे लाडके मित्र अभिजित दरेकर जे टेनिस क्रिकेटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, यांच्या हस्ते हा दिमागदारमध्ये असा मस्त क्रिकेट सामन्याचं ओपनिंग झालेलं आहे. तुम्ही सर्वांनी बघितलंच आहे आणि निखिलजींनी अध्यक्षांनी सगळं सांगितलं आहे. प्राइजेस वगैरे या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तुमची साथ हवी आहे. अजून 2 दिवस बाकी आहेत आणि या 2 दिवसामध्ये अजून मजा येतीलच. काही ऍक्टिव्हिटीज असतील किंवा कोणी अजून सेलिब्रिटीज असतील, हे सगळं जण येणार आहेत. त्यामुळे तुमच्या उपस्थिती खूप प्रदर्शनात आहे इथे. आणि TWPL मुळे सर्व खेळाडूंना संधी भेटलेली आहे, सर्व टेनिस क्रिकेटपटूंना संधी भेटली आहे. आणि या सर्व ठाण्यामध्ये किंवा बाहेरून आलेले आयकॉन्स असतील, ठाण्यातील आयकॉन्स असतील, या सर्वांना आपण इथे चान्स दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे दरवर्षी अशीच टुर्नामेंट घेता येईल. फक्त यावेळेस की थोडासा उशीर झाला, पण त्याच्यानंतर डिसेंबर किंवा जानेमध्ये ही टुर्नामेंट घेतली जाणार. कारण की IPL पण असते आणि IPL मध्ये थोडंसं लोक बिझी असतात, म्हणजे क्रिकेटप्रेमी बिझी असतात. टेनिस क्रिकेटसाठी आपल्याला तो टाइम देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही तो नेक्स्ट इयरला डिसेंबर किंवा जानेमध्ये ठेवायचा निर्णय आता घेत आहे.